बहिणीचं लग्न होतं, जुगू भटाचा पत्त्या नाही. वराडी कोळंबली म्हणून बिना भटाचं लग्न केलं, त्याने ह्या शिकत केली. मंबाजी हे काय चाललंय? बुवा बाजूला व्हा. का तुमच्याशिवाय दुसऱ्यांनी मंत्र म्हटले तर लग्न लागत नाही की त्या मंत्रांचा परिणाम कमी होतो? हा धर्माचा प्रश्न आहे. धर्माचा की तुमच्या दुकानदारीचा? यायला दोन्हीकडची बी दक्षिणा पाहिजे होती ना. ते काहीही असो, लग्न विधी करणं हा आमचा अधिकार आहे. का तुम्ही देवाचे कारभारी म्हणून? होय, धर्म हे ईश्वराचं प्रशासन आणि आम्ही तुमच्या भाषेत देवाचे कारभारीच. म्हणून आमच्या या भोळ्या दामूच्या तोंडाला काळं फसायचं? त्याला इलाज नव्हता. अरे थोडी तरी भीती बाळगत जा की देव वरून बघत असेल. या साध्या अडाणी लोकांनी दगडाचाही देव केला आणि तुम्ही देवाला काहीही कळत नसल्याचं ठरवून देवाचाही दगड करून टाकला. तुका दामू खाली उतर. खबरदार, खाली उतरलास तर. थांबा, बुवांना हात लावला तर याद राखा. दामू उतर खाली. काहीही गुन्हा केलेला नाहीयेस तू. पर आणि 2 पोरी येत रे तू कामाला. असू देत. हे जर असेच वागत राहिले ना तर त्यांची लग्न ही अशीच बिनभटाची लावून टाकू. तुक्या, हे लोक तुला किती दिवस साथ देतात बघून घेऊ. बघितले का मंडळी, संत तुकाराम महाराज यांचे हे विचार होते, काय धारा होत्या. हे जे जुने संत लोक होती यांच्याबद्दल बोलावे इतके शब्द कमी असतात. किती नाजूकपणे त्यांनी समजून सांगितलं काय कसे, हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल. तुकाराम महाराज हे केवळ एक मानव नव्हते, तर एका समाजाला जोड देणारी हा व्यक्ती होती. यांच्याबद्दल जितक्या लोकांनी वाईट विचार केले, गाथा पाण्यात टाकल्या, पण शेवटी गाथा पाण्यात टाकून पण सुद्धा काही त्यांच्या गाथा काही बुडल्या नाही आणि गाथा शेवटी ह्या डुबल्या नसून वरतीच आल्या, पाण्याच्या वरती. कारण तुकाराम महाराज हा देवांचं एक साक्षात रूप असून तुकाराम महाराजाबद्दल बोलावं तितके शब्द कमी. तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायामध्ये सगळं ज्ञान म्हणजे सगळ्यात जास्त असेल तर संत तुकाराम महाराजांनाच ज्ञान होतं. कारण या व्यक्तीवर सध्या महाराष्ट्र कीर्तन असो, हरिभक्त पारायण असो, अगोदर तुका पाहणे, तुका म्हणे, तुकाराम महाराजावर सगळी गाथा वाचल्या जाते. तुकाराम महाराजावर कीर्तन केले जाते. तुकाराम महाराजांची देहू आळंदी इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात सप्ताहासाठी मंडळी सगळ्या महाराष्ट्रामधून जाते. तुकाराम महाराजाबद्दल बोलत इतके शब्द कमीच. कारण तुकाराम महाराज हे कितीतरी एकराचे 3,000 एकराचे मालक होते, जास्त पण कमी नाही, 30,000. पण महाराजांनी एकही ₹1 रुपयाचाही मोह नव्हता तुकाराम महाराजांनी. यांच्या जुन्या परंपरेच्या अजून गाथा अजून यांच्या जशाच्या तशाच आहेत. तुम्हाला सुद्धा ह्या वाचायच्या असतील तर तुम्ही देहू आळंदी येथून पुस्तकं खरेदी करू शकता आणि वाचू शकता मंडळी. धन्यवाद.